ऋतिक, अरे गोपाळ गेला असेल कुठतरी डिलिव्हरी द्यायला. तुझा बरं घरी. नाही ते रंजनाजीला अटक झाली म्हणून आलतो मी. काय रंजनाजीला अटक झाली, रंजनाजीला अटक झाली. अटक झाली? अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे ही ब्रेकिंग न्यूज आहे. अमिताभ कॅमेरा घे. मी आधी काम आहे का नाही ते सांग. आहे रे, घे. लगा 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 अरे त्या जामकर साहेबाला झालंय काय? नुसता हात धुवून त्या गोपाळच्या घराच्या मागच लागलेत. बरोबर आहे. त्या जामकर साहेबाला ना जाब विचारला पाहिजे. अरे लोकशाहीचा चौथा खांब करतोय काय? त्या जामकरांना हा प्रश्न विचारला नाही ना तर हे बदलणार कसं? ए झुंजार, हे तू आम्हाला नाही स्वतःला सांग. हे मी स्वतःलाच सांगतोय. मला काय वाटतं माहितीये का, आता आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र होऊन गोपाळच्या मागे उभं राहायला पाहिजे. अरे लगा गावचा देव माणूस आहे तो. हा, आपण जाब विचारला पाहिजे जामकर साहेबांना की त्याच्या मागे असा हातून का लागलाय. आता कसं बोललास जित्या? अरे लगा आपणच आपल्या दोस्ताच्या मागे उभं नाही राहणार तर दुसरं कोण राहणार? बरोबर आहे मंग्या, पण जामकर पोलीस आहे रे. म्हणजे आपला त्याच्या विरुद्ध टिकावं लागेल का? आपण त्याला जाब विचारायला जाऊ पण त्यानं आपल्याला आत टाकलं तर? ए बाबा, मला जेलमध्ये जायचं भ्या वाटते. झुंजार कॅमेरा. अमिताभ कॅमेरा उचल. अरे डार्लिंग, तू घाबरू नकोस. अरे आम्ही सगळे आहे ना. हा, काय बी होऊ दे, पण आता मागं हटायचं नाही म्हणजे नाही हटायचं. अरे पत्रकारितेची ताकद काय आहे ना, दाखवून देऊ जामकरला. लावा ताकद. बरोबर आहे. आता करेंगे या मरेंगे. गोपाळजी, हो काय सुंदर वातावरण आहे इथे. गोपाळजी, मला अशा जागा खूप आवडतात. बघा ना काय कमाल निसर्ग आहे. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ आहे. मुळात इथे खूप जास्त शांतता आहे. गोपाळजी, अशा जागा ना माणसाला स्वतःच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात. मला असं वाटतं ना, कधी कधी माणूस निसर्गापासून जंगलापासून खूप दुरावत चाललाय. हो, फक्त दुरावत नाही, माणूस आता निसर्गालाच ओरबाडू लागलाय, नाही? असे का बघताय? कसलं भारी बोलताय तुम्ही, कसलं भारी बोलताय तुम्ही. लय पुस्तकं वाचता का? पूर्वी वाचायचे, आता गावी आल्यापासून काही वेळच मिळत नाही. तुम्ही वाचता का? मी नाही पुस्तकं वाचत, मी माणसं वाचतो, जसं आत्ता तुम्हाला वाचतोय. सॉरी. गोपाळजी, थँक्यू कशासाठी? मला इथे घेऊन आल्याबद्दल. हा, गोपाळजी, मी जशी गावाकडे आली आहे ना, तसं स्वतःला कामामध्ये इतकं गुंतवून घेतलं होतं की असं स्वतःसाठी कधी वेळच नाही मिळाला. अर्थात मी कामात स्वतःला स्वतःच्या मर्जीनेच गुंतवून घेतलं होतं, पण त्या नादात असं कुठेतरी यायचं राहूनच गेलं, आणि ते आज तुमच्यामुळे पॉसिबल झालं. अरे मॅडम, इथून पुढे जर का तुम्हाला असा वेळ घालवायचा असेल ना, तुम्ही बिंदास मला सांगा बरं का. मी तुमच्या सेवेत सदैव तत्पर असेल. निसर्ग किती कमाल असतो ना गोपाळजी. होय. कितीही साचवला मनात तरी मन काही भरत नाही. आजचा दिवस संपला. आता पुन्हा उद्यापासून काम काम आणि काम. आता असा वेळ कधी मिळेल माहित नाही. अशा जागांवर येणं तर सोडाच, पुन्हा लवकर कोणाला भेटायलाही वेळ मिळेल की नाही माहित नाही. तू भेट किंवा नको भेटू, मला तर तुला भेटावंच लागेल, कारण तुझ्याकडे आहेत पैसे आणि ते मला हवेत. एक वेळ हा देवी सिंग बाई सोडेल, पण पैसा कधीच नाही.
सोडा मला, ओ सोडा. अहो सांगा की काहीतरी, सांगा नाही असं नाही. अहो मी काहीच केलं नाहीये. काय गुन्हा केलाय मी? कुठल्या गुन्ह्याच्या खाली मला अटक करताय? सांगतो, सविस्तर सांगतो. घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करायला आलोय. हा, तुम्हाला कलमांविषयी आणखी माहिती हवी असेल तर तुम्हाला भारतीय न्याय संहितेची एक प्रत तुम्हाला भेट देईन मी. लॉकअपमध्ये तुम्हाला भरपूर वेळ आहे त्याचं वाचन करायला. अहो साहेब, अहो कुठली हिंसा? काय बोलताय तुम्ही? बाय, मी लालीच्या अंगाला हात पण नाही लावला. हा खरंय, म्हणजे विचारा ना माझ्या घरच्यांना. अहो बोला की, बोला ना. बोलत आहे, बोल ना ग तू तरी, काहीतरी बोल ना. हा मी सांगते ना. हा आत्या सांगतील. सांगा, मी किती निर्मळ मनाची येते. हा, रात्रंदिवस नुसता त्रास, काय कामाची नाही. अहो ती कोंबडी तरी आहे ना खुरड्यात बसून अंडी घालल, पण ही नुसती बसून राहती, काय कामाची नाही न काय उपयोगाची नाही. हिला जावा घेऊन. ओ साहेब, नाही हो नाही, तुम्ही नका माझ्या म्हातारीचं ऐकू. म्हणजे हा ऐका, मी म्हणजे नाही करत मी घरातली कामं, पण मी त्रास नाही देत कधी कोणाला. नाही साहेब, ह्यांना अजिबात सोडू नका. लय छळ केला ह्यांनी माझा. सारखं माझ्या वाकड्यात जात असतात. आज तर अंगावरच धावून आल्यात. तुम्ही तर बघितलं ना साहेब, ह्यांना असं मोकळं सोडलं ना, या माझा जीवच घेताल एक दिवस. अरे लाले, तुझ्या जीवाला काही हाड? हा, तुला काही खुनी दरोडे खोर वाटली वय का मी? बघा साहेब, कसं वरडतात माझ्यावर. हिला वेळे घाला, 8 टाका. नाही, मी नाही जाणार कुठं. समजावा ना हो त्यांना. हो जामकर साहेब, हे आमच्या घरातला मॅटर आहे, आम्ही ते घरामध्ये सोडवू. तुम्ही नका याच्यात पडू. 2 बायकावाले देशमुख तुमच्या सुनेनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली आहे, कंप्लेंट दिली आहे. आता हा काय तुमच्या घरातला मामला राहिलेला नाहीये, हा आता पोलिसांचा मामला आहे. अटक करायला. बोलत आहे, घे घे अजून तिची बाजू घे. घरामध्ये जे कोणी नाही करून दाखवलं ते करून दाखवलंय बाई. पण मी सांगते तुम्हाला, आज आहे ना मला जेलामध्ये पाठवते, उद्या तुम्हाला सगळ्यांना जेलामध्ये पाठवेली. हा, जातीस ना, मग जा की गप आता. ते बघू आमचं आम्ही. सुद्या, आदरणीय सुद्या, तुला लाज वाटते का काही? यासाठी तुला वाढवला का? सांग ना तुझ्या साहेबांनी. आता तुझ्या विरोधात कंप्लेंट झाली, मी काहीच नाही करू शकत आता.